ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनामधील बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, सन्माननीय आजीव सदस्य, धम्मदान दाते ह्या सर्वांचं या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. सर्वांना सप्रेम जय भीम. आज बुद्धवंदना सत्कार समारंभ आणि चिंतन सभेला आपण उपस्थित झालेले आहोत. आपल्या आदर्शांच्या पूजनानंतर आपण बुद्धवंदनेला सुरुवात करत आहोत. मी विनंती करेन ह्या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश ताडे साहेब, सन्माननीय आजीव सदस्य रमेश खंडारे साहेब आणि उपस्थित सर्वच उपासक उपासिकांना त्यांनी आपल्या आदर्शांचं पुष्पधूपदीपाने पूजन करावं. पूजनानंतर त्रिशरण पंचशील आणि बुद्धवंदनेला आपण सुरुवात करूया. सर्वांनी सामूहिकरित्या म्हणायचं आहे. त्रिरत्न नमन. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमसामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. नमन. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. त्रिशरण. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पंचशील. पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि. कामे सुमिच्छाचारा वीरमणि पदं समादियामि. मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि. सूरामेरयमज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. दानाची प्रास्ताविका आपल्याला म्हणायची आहे. आपण सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहावं. एक साथ सावधान. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास
श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. एक साथ विश्राम. कृपया आसनस्थ व्हावं. आजच्या चिंतन सभा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी विनंती करेन ह्या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेबांना त्यांनी विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. सोबतच प्रमुख अतिथी म्हणून मी विनंती करेन सन्माननीय प्राध्यापक शरद लवाळे सरांना त्यांनी विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. सन्माननीय खंडारे साहेबांना, रमेश खंडारे साहेबांना मी विनंती करेन त्यांनी सुद्धा विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. चिंतन सभा कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय सुभाष अवचार साहेबांना. प्राध्यापक शरद लवाळे सरांचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय सुखदेवराव वानखडे साहेबांना. सन्माननीय विलास दांडे सरांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय उल्हास मोहोड साहेबांना. सन्माननीय पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी रोहित डोंगरे यांना विनंती करेन. सभा कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरता मी विनंती करेन विचार मंचावर विराजमान असलेल्या सन्माननीय विलास दांडे सरांना. त्यांनी प्रास्ताविक करावं. विश्वशांतीचे प्रणेते तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, संत कबीर, संत रविदास तथा ज्या ज्या संत महात्म्यांनी लोककल्याणासाठी आपलं आयुष्य झिजविलं, ज्या ज्या थोर महात्म्यांनी, नेत्यांनी समाज कल्याणार्थ आपलं सर्वस्व अर्पण केलं, अशा सर्व गणमान्य थोर विभूतींना या ठिकाणी त्यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करतो. आजच्या चिंतन मंथन सभेचे अध्यक्ष महोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक कोषाध्यक्ष, त्यांच्यासोबतच विचारपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य प्राध्यापक लवाळे सर, सन्मान्य खंडारे साहेब, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, नेहमीप्रमाणे हा सभेचा कार्यक्रम या ठिकाणी नियोजित केलेला असतो. पावसाअभावी, आपलं पावसामुळे अभावी नाही म्हणता येत, लोकसंख्या कमी दिसत आहे. पाऊस जर उघडलं तर लोक येण्याच्या तयारीत आहेतच.
तर या ठिकाणी उपस्थित सर्व गणमान्य मंडळी, आदरणीय विचारमंच, आपणा सर्वांनाच माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान आणि या ऐतिहासिक प्रतिष्ठानानं घेतलेली उंच उंच अशी भरारी महाराष्ट्रातच नव्हे, संपूर्ण देशात, किंबहुना संपूर्ण देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वात सुद्धा याची कीर्ती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांना कळत आहे, समजत आहे. याची संकल्पना काय, कुणाची, याची जाणीव सर्व लोकांना होत आहे. आणि असे असताना सर्वीकडून कौतुकाचा किंवा अभिनंदनाचा वर्षाव सतत होत असतो, हे आपल्याला मानावं लागेल. सतत कौतुक, सतत अभिनंदन किंवा पुढील कार्याला शुभेच्छा ह्या साऱ्या गोष्टी सोबतच काही प्रमाणात का होईना या ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या भावी वाटचालीसाठी आपापल्या क्षमतेप्रमाणे प्रत्येक जण योगदान देऊन या चळवळीला आधार देत आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. नाही 100% तर काही प्रमाणात का होईना प्रत्येकजण या ठिकाणी आपला वाटा देण्याचा प्रयत्न करतो, इतरांना देण्यास प्रोत्साहित करतो. आणि याच प्रक्रियेतून हे विशालकाय वास्तू आपल्या डोळ्यासमोर उभी आहे. या वास्तूप्रमाणे असंख्य वास्तू निर्माण करण्याचा संकल्प प्रतिष्ठान यंत्रणेनं कधीचाच घेतलेला आहे आणि त्याची वाटचाल सुद्धा सुरू आहे. या प्रतिष्ठानचे मुख्य प्रवर्तक तथा संकल्पक त्यांच्या डोक्यातून, सुपीक डोक्यातून ज्या संकल्पना तयार झाल्या त्यातील पहिली संकल्पना म्हणजे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान. अशा प्रकारच्या बहुमजली इमारती प्रत्येक जिल्ह्यात व्हायला पाहिजे होत्या समाजाच्या मालकीच्या, असं त्यावेळी बाबासाहेबांचं मत होतं. त्या मताला योग्य पद्धतीनं फाटा देऊन आपापल्या सोयीचं राजकारण, समाजकारण, धर्मकारण आपल्या समाजातील काही घटक करीत आहेत, करीत होते आणि करीत राहणार असं म्हणायलाही हरकत नाही. जर त्या योग्य विचारांना वेळीच हात घातला असता तर आज 60-70 वर्षानंतर संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारच्या बहुमूल्य इमारती उभ्या दिसल्या असत्या. ह्या साऱ्या गोष्टीचा विचार जर सर्वांनी केला असता, मोलमजुरी करणाऱ्या मजुरापासून तर तिथले क्लास 1, क्लास 2 उच्च पदस्थ पदाधिकारी आणि अधिकारी यांनी जर या गोष्टीला हात घातला असता तर एवढे वर्ष एवढी मोठी इमारत उभी करण्यासाठी लागले नसते. आपल्याला माहिती आहे जवळपास 2006 पासून मुख्य कामाला या इमारतीच्या वाटचालीसाठी सुरुवात झाली आणि बांधकाम जवळपास 2011-12 पासून बांधकामाला सुरुवात झाली. आज 12 पासून जरी धरलं तरी 12 दूनी 24 वर्ष झालेले आहेत.
24 वर्ष 12 वर्ष पहिले तसेच केले. लोकांना समजून सांगण्यात, जुळवण्यात, योगदान गोळा करण्यात, सदस्य गोळा करण्यात, दानदाते गोळा करण्यात. आणि 2012मध्ये या भव्य दिव्य वास्तूचं बांधकामाला सुरुवात झाली, खरी सुरुवात झाली. आणि आज 12 वर्षानं हे एवढं मोठं भव्य दिव्य वास्तू आपल्या डोळ्यासमोर आहे. याची मूळ संकल्पना या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मुकुंदजी भारसाकडे सर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली ही वास्तू आहे. आणि या वास्तूला इतरही काही, त्याला पागोरे म्हणू आपण, विविध प्रकारच्या योजना, विविध प्रकारचे उपक्रम, विविध प्रकारच्या कल्याणकारी संकल्पना या ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या अवतीभोवती पिंगा घालताना आपण पाहत आहोत. जसं आर्थिक बाजूचा विचार केला असता सुभेदार रामजी आंबेडकर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना जवळपास 2 वर्षापूर्वी झालेली आहे. या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीनं ज्या ज्या यापूर्वी स्थापन झालेल्या सोसायट्या होत्या किंवा पतसंस्था होत्या, त्यामध्ये नागरी असो की इतर कोणतीही संस्था असो, त्याच्यामध्ये अगदी अल्पावधीत नाम मिळवलं आणि सर्वत्र कौतुक करण्यात आलं. ह्या बाबी जे घटक या प्रतिष्ठानशी जुळलेले आहेत वा पतसंस्थेशी जुळलेले आहेत त्यांना जवळपास माहिती आहे. माहिती असली पाहिजे. तुम्ही सदस्य असा किंवा नसा, सदस्य असलं हा एक आग्रह आहे. जवळपास 3-3.5 हजार भागधारक पतसंस्थेचे झालेले आहेत. एका शेअरची किंमत फक्त 1800 रुपये आहे. आणि एका शेअरनंतर 20 शेअर घ्या किंवा 25 शेअर्स घ्या, आपण जवळपास 5 लाख 10 लाखापर्यंत शेअर्स घेऊ शकतो. त्या शेअर्सवर 10% 12% जो काही वार्षिक नफ्यावर आधारित डिव्हिडंड येईल तो आपण मिळवू शकतो. पतसंस्थेच्या अंतर्गत असणाऱ्या बँकेप्रमाणे बऱ्याचशा स्कीम आहेत, योजना आहेत. जशी FDची योजना आहे. FDला जवळपास 10% 12% 1 वर्ष 2 वर्षाप्रमाणे आपण व्याज देत असतो. एवढा व्याजाचा जरा टक्केवारी म्हणून आपण इतर बँकेत आपल्याला मिळू शकत नाही, दिसू शकत नाही. वास्तविक पाहता सहकार कायद्याला अनुसरून किंवा त्याही व्यतिरिक्त एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून आपण हा व्याजाचा टक्का इतरांपेक्षा जास्त ठेवलेला आहे. सहकार कायद्यानुसार जे काही करायला पाहिजे ते तर आपण करतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक आहेत त्यासुद्धा पतसंस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण करीत आहोत. जसं विशेष धम्मदान योजना आहे. या प्रतिष्ठानला सहभागी झालेल्यांसाठी किंवा सहभागी होणाऱ्यांसाठी आज रोजीसुद्धा या भव्य दिव्य प्रतिष्ठानचे आपण आजीव सदस्य होऊ शकता, मालक होऊ शकता आणि आपलं नाव ऐतिहासिकरित्या या प्रतिष्ठानच्या भिंतीवर कोरू शकता. वास्तविक पाहता नावाची काही गरज नाही, परंतु नावासाठीच आहे सारं, हे विसरता येत नाही.
कारण स्वार्थ जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत ह्या धारणा, हा विचार आपण सोडू शकत नाही. आणि सोडणे म्हणजे त्याग करणे. आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्याग केल्याशिवाय आपण सोडल्या असं म्हणू शकत नाही. त्यातलाच तो भाग आहे. म्हणतो फक्त आपण नावासाठी काय करायचं आहे, परंतु पेपरमध्ये किंवा इतर माहितीमध्ये जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपलं नाव दिसत नाही, तेव्हा आपल्याला साहजिकच दुःख होते. याचा अर्थ आपण सर्वस्व नव्हे, काही अंशी तरी त्याग करायला अद्यापपर्यंत तयार झालेलो नाही, असं दृश्य सामाजिक दृष्टीनं सर्वत्र दिसत आहे. तर असो, भरपूर योजना आहेत. या प्रतिष्ठानच्या अंतर्गत ज्या काही जवळपास 10 ते 12 घटक संस्थांची स्थापना झाली आहे, त्याच्यापैकी लँड डेव्हलपमेंट कंपनी तथा आरोग्य विभाग, आयकॉनसारखं, ओझोनसारखं मोठं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची योजना राबवली जात आहे. वृद्धांसाठी, निराधारांसाठी वृद्धाश्रमाचं आधार केंद्र स्थापन झालेलं आहे, त्याचीसुद्धा बांधकामाची योजना सुरू झालेली आहे. अशा बहुमोल अशा योजना या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण राबवत आहोत. आपल्याला इतिहासाचा आढावा घेतला तर कोणताही समाजसुधारक जरी घेतला किंवा कोणताही समाजकार्यकर्ता घेतला, समाजकार्यकर्ता म्हटल्यापेक्षा समाजसुधारक जे जे महान व्यक्ती, थोर व्यक्ती होऊन गेलेले आहेत, त्यांच्या जर कामाचा आढावा घेतला, कार्याचा आढावा घेतला तर आपल्याला प्रामुख्याने एक बाब सर्वांकडून झालेली दिसेल, ती म्हणजे शैक्षणिक बाब. भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर जरी असा विचार केला तर प्रत्येक देशातील प्रत्येक समाजसुधारकानं शैक्षणिक बाब ही सर्वप्रथम तिला अग्रक्रम दिलेला. त्यानुसार या ठिकाणी शैक्षणिक बाबीचा विचार झालेला आहे. आपल्या वर जे 2 मजले आहेत त्या दोन्ही मजल्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय तथा पत्रकारिता महाविद्यालय सुरू झालेलं आहे. त्यासोबतच नर्सिंग कॉलेजसुद्धा सुरू झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी गव्हर्मेंटच्या नियमानं फीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे, परंतु आपल्या इथं असं एकमेव कॉलेज आहे. उदाहरणार्थ नर्सिंग कॉलेजमध्ये जर आपण गेलो बाहेर तर लाखो रुपये डोनेशन देऊन प्रवेश दिला जातो. या ठिकाणी ह्या बाबीला अपवाद आहे. ह्या ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना विनामूल्य प्रवेश दिला जातो. एवढंच नाही तर त्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्थासुद्धा प्रतिष्ठानच्या वतीनं केली जाते. ह्या बाबी आपल्याला इतरत्र पाहायला मिळणार नाहीत. कारण प्रत्येक संस्था, प्रत्येक संस्थेनं उभे केलेलं कॉलेज हे याच उद्दिष्टपूर्तीसाठी तयार झालेलं आहे असं दिसत नाही. भरपूर संस्था आहेत पोटासाठी तयार केलेल्या, पोट्या समाज कार्यकर्त्यांनी आपला प्रपंच चालला पाहिजे, आपल्याच घरातले 7-8 मेंबर गोळा करायचे, संस्था स्थापन करायची, कॉलेज सुरू करायचं, शाळा सुरू करायचं, हॉस्टेल सुरू करायचं आणि त्याच्यामार्फत जे काही सरकारी अनुदान मिळते त्याच्यावरची साय खायची. जर लागायचं असलं तर बिना डोनेशननं तिथं कर्मचारी वर्ग लावल्या जात नाही. लाखो रुपये, 15 लाख, 20 लाख, 25 लाख अशा प्रकारचं डोनेशन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही संस्था आहेत त्या घेत आहेत. डोनेशन शिवाय कुठंही पर्याय नाही. परंतु या ठिकाणी
अशा प्रकारची बाब आपल्या लक्षात येत नाही. आपण जवळपास 40 ते 50 कर्मचारी या ठिकाणी या प्रतिष्ठानच्या वतीनं कार्यरत आहेत. त्यांच्याकडून सुद्धा एकही पैसा डोनेशनच्या नावावर घेतलेला नाही. घेतला असेल तर तो दानाच्या स्वरूपात आहे, घेतला असेल तर तो FDच्या स्वरूपात आहे. जसे आपण दुसरीकडे FD ठेवतो बँकेमध्ये आणि त्याचं व्याज घेतो, त्याच पद्धतीने या ठिकाणी रुजू झालेला कर्मचारी काही तर तसेच आहेत. मुक्त हस्ते प्रतिष्ठाननं दिलेलं दान स्वीकारणारे, कारण त्यांच्याकडे व्यवस्थाच नाही. परंतु बाहेर ही सामाजिक स्थिती जाणल्या जात नाही. ज्याची जाणीव प्रतिष्ठानला आहे म्हणून विनामूल्य कार्य करणारे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आहेत आणि FDच्या स्वरूपात दान म्हणून दिलेले सुद्धा या ठिकाणी कर्मचारी कार्यरत आहेत. FDच्या स्वरूपात दिलेला दान हे 5 वर्षासाठी फिक्स आहे आणि 5 वर्षापर्यंत तुमची नोकरी चालू राहील. 5 वर्षानंतर तुम्ही पैसे काढून घ्या, त्याच्या पुढे तुमची नोकरी परमनंट होईल. अशा प्रकारची योजना आखणारं किंवा राबविणारं हे एकमेव प्रतिष्ठान आहे. असं उदाहरण तुम्हाला राज्यातच काय संपूर्ण देशात सुद्धा पाहायला मिळणार नाही की 5 वर्षानंतर तुमची रक्कम घेऊन जा किंवा 2 वर्षांना तुम्हाला कुठं जर जॉब लागत असेल तेव्हा तुमची रक्कम घेऊन जा. हे जे ॲग्रीमेंट आहे, ही ॲग्रीमेंट सामाजिक दृष्टीनं अतिशय कल्याणकारी असून हे अभियान या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्या ज्या योजना या ठिकाणी साकार होत आहेत त्या त्या योजना सर्व मानवी कल्याणासाठी, उन्नतीसाठी राबविण्याचा प्रयत्न हे प्रतिष्ठान करीत आहे. या प्रतिष्ठानचे आजीव सदस्य होणं गरजेचं आहे. या भव्य दिव्य इमारतीच्या मागच्या बाजूला रमाई प्रबोधन भवन नावाची वास्तू उभी होत आहे. जवळपास 2 मजले झालेले आहेत. 3ऱ्या मजल्याची तयारी सुरू आहे. या ठिकाणी जवळपास 200 विद्यार्थ्यांना राहण्याची आणि खाण्यापिण्याची, अभ्यास करण्याची व्यवस्था त्या ठिकाणी विनामूल्य करण्यात येणार आहे. हे या वास्तूचं गुपित आहे. ही वास्तू शैक्षणिक दृष्टीनं अतिशय महत्त्वाची वास्तू उभी होताना आपण पाहतो. त्यासाठी सुद्धा योगदानाचं आवाहन केलेलं आहे संपूर्ण महिला वर्गाने. एवढंच नाही तर काही पुरुष मंडळीसुद्धा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभागी झालेली आहे. मातोश्री रमाईचा पुतळा उभारणीसाठी प्रत्येकी 5,000 रुपये गोळा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार प्रत्येक महिलेने 5,000 किंवा त्यापेक्षा जास्त, जवळपास काही तर सदस्य असे आहेत 50,000 रुपये देणारे आहेत मातोश्री रमाईच्या पुतळा उभारणीसाठी. जवळपास 250 सदस्य या योजनेमध्ये सहभागी झालेले आहेत. अशा प्रकारे विविध योजनाच्या रूपानं समाज आपल्याला आपापल्या परीनं हातभार लावत आहे. आणि म्हणूनच की काय, या प्रतिष्ठानच्या अंतर्गत येणारी प्रत्येक योजना ही सफलतेकडे वाटचाल होताना आपण पाहतो. अशा असंख्य योजना आहेत, सांगायला वेळ पुरणार नाही. काही गोष्टी आपले या कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी
आपणास सांगतीलच, म्हणून पुनश्च एकदा या ठिकाणी या प्रतिष्ठानला मदत करण्यासाठी, या प्रतिष्ठानच्या प्रत्येक योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकानं आपला खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा उचलावा. कारण काही नाही, शेवटचा विचार आपण अगोदरच केला. या ठिकाणी स्मृतिरथ आणून ठेवला. स्मृतिरथाचा जर विचार केला तर बाकीचे विचार सारे गळून पडतात. आणि तो विचार प्रत्येकानं जर आपल्या मनामध्ये तेवत ठेवला तर साहजिकच आपली मानसिकता या प्रतिष्ठानकडे वळण्याची, इतरांना वळविण्याची होईल, अशी विनंती वजा अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. काय गोष्ट मी वाचला नाही. किती वाजता आहे? बस आता म्हणून मला वाटलं इकडे जाऊन राहिला कार्यक्रम. धन्यवाद सर. दांडे सरांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये ह्या ऐतिहासिक संस्थेच्या उद्देशांप्रती आपल्याला अवगत करून दिलं आणि आवाहनसुद्धा केलं की आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. त्यानंतर आपण एक आदरांजली व्यक्त करणार आहोत. आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे आजीव सदस्य तथा धम्मदानदाते सन्माननीय OS इंगळे साहेब यांच्या मातोश्री ह्या मुळावा येथे त्यांनी धम्मदीक्षा घेतली होती. 1972 साली धम्मसेवकजी यांनी रौंदळा येथे पहिलं महाराष्ट्रातलं 3 दिवसीय शिबिर घेतलं होतं आणि त्या शिबिरामध्ये ह्या प्रेरित होऊन त्यांनी बुद्ध धम्माची भिक्खूंची दीक्षा घेतली होती, उपसंपदा घेतली होती 1999 साली. तर त्या मुळावा येथेच होत्या, पण शेवटी त्यांचं तिथे आता बाहेरचे किती करतील, त्या आर्याजी वगैरे बाकीचे मंडळी त्यांचं करायचे भरपूर, पण 3 महिन्यापूर्वी इंगळे साहेबांनी त्यांना घरी आणलं होतं. आर्या संघसेविका त्यांचं काल दुःखद निधन झालं. आता थोड्या वेळानंतर त्यांचं फिनरललासुद्धा आपल्याला उपस्थित तिकडे राहायचं आहे, म्हणून कार्यक्रमसुद्धा लवकर आटोपता आपल्याला घ्यायचा आहे. त्यांना आपण आदरांजली व्यक्त करण्याकरता मी विनंती करेन आपल्या सर्वांना 1 मिनिटासाठी आपल्या जागेवर आपण उभं राहायचं आहे. एक साथ सावधान. साधु साधु साधु. धन्यवाद. एक साथ विश्राम. कृपया स्थानापन्न व्हावं. त्यानंतर विचारमंचावर विराजमान असलेले सन्माननीय रमेश खंडारे साहेबांना मी विनंती करून त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, जनाचे आरक्षण 50% आरक्षण आपल्या राज्यामध्ये राबवणारे शाहू महाराज आणि तमाम महामानवांना मी अभिवंदन करतो. आजच्या चिंतन सभेचे अध्यक्ष माननीय आपले ताडे साहेब, तसेच विचारपीठावर उपस्थित असलेले लवाडे साहेब, दांडे साहेब आणि सर्व प्रतिष्ठानचे आपले सभासद, या सर्वांना माझा जय भीम. बंधुजनो, आज जरी आपली संख्या कमी असली, पाऊस असल्याच्यानं संख्या कमी होत आहे,
आणि तसंही तायडे साहेबांनी आज 2-3 महिन्यापासून आपली जरा एक खंत व्यक्त केली की कर्मचारी हजर राहत नाहीत. बरोबर आहे, सर्व कर्मचाऱ्यांनी आपलं योगदान देणं आवश्यक आहे आणि नियमाचं पालन करणं आवश्यक आहे. कर्मचारी वर्ग आपण पहिलेच त्यांना आपण सांगितलं होतं की दर रविवारी तुमची उपस्थिती आवश्यक आहे, पण कर्मचारी असे त्याची काही उपस्थित राहून नाही राहिले. असो, आजच्या कार्यक्रमाबद्दल प्रतिष्ठानबद्दल धांडे साहेबांनी सर्वच आपल्याला सांगितलं आणि हा जो ओढ आहे धम्म कार्याची ओढ हे खरोखर मनापासून पाहिजे. असं माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी 1972मध्ये धम्मशिवजी आमच्या भरतपूरला येत होते. 1972मध्ये धम्मशिवजी आमच्या भरतपूरला येत होते आणि त्यांनी आमच्या गावाला वर्षेवास काय आहे हे वर्षेवासासाठी त्यांनी भिक्खूसुद्धा आमच्या गावाला पाठवून दिले. पहिल्याच वर्षेवासाला आमच्या ती आर्या गौतमी नांदेडवरून पाठवून दिल्या त्या 1972मध्ये. 1972पासून आम्ही आमच्या जे पूर्वजांना बैठक बांधलेली होती, मोठी बैठक बांधलेली होती, त्या बैठकमध्ये गावाच्या अर्ध्या मधात ती बैठक होती. त्या बैठकमध्ये आम्ही वर्षवासाचा कार्यक्रम तर चालू असे. त्यावेळेस मी 17 किंवा 15-16 वर्षाचा असेल मी. त्यावेळेस आमचे काका चुलते बुजुर्ग माणसं आम्हाला गाणं म्हणायला लावत होते. व्हावे तुम्ही पुढे व्हा, समोर या, बसा, असं आम्हाच्यावर. आणि आम्हाला खूप त्याचा धाक वाटायचा. आम्ही लाजत काजत कसं तरी गाणं म्हणायचं. आणि आमचे काका मुद्राम खंडारे हे गायक होते आणि कवीसुद्धा होते. अशा तऱ्हेनं जो धम्माचा ओढ आहे तो खरोखरच माणसाले सुरुवातीपासूनच पाहिजे. म्हणून वामनदादा म्हणतात, आता जो आपण अंतर पाडतो किंवा आपण कार्यक्रमात येत नाही तर वामनदादा म्हणतात, तुझ्या तला भीम माझ्या तला भीम मेच केला उन्हा दोष देऊ कुणा. अशा तऱ्हेनं आपण आजचा जो मला आता बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द बंद करतो. धन्यवाद सर. यानंतर विचार मंचावर विराजमान असलेले प्राध्यापक शरद सरांना मी विनंती करेन, शरद लवाडे सर, त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. मी जास्त वेळ न घेता माझ्या आयुष्यातले 2-3 अनुभव तुम्हाला सांगणार आहे. माझं शिक्षण हे पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईद्वारा संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स औरंगाबाद इथे झालं आहे. 11वी आणि 12वी तिथे मी शिकायला होतो. 10वा वर्ग मी गावाकडून झाल्यानंतर मी पहिल्यांदाच मोठ्या शहरामध्ये गेलो होतो औरंगाबादला. एक भावसिंगपुरा म्हणून तिथं एक एरिया आहे. भावसिंगपुरामध्ये छोटीशी रूम घेऊन शाळेला तिथून जाणं करत होतो. मी त्या औरंगाबादला असताना कधीही कॉलेजमध्ये गुड मॉर्निंग किंवा गुड नाईट हे शब्द कधी मी बोललो नाही किंवा बोलायचा कधी चान्स आला नाही. कारण त्या कॉलेजमध्ये गेल्यापासून जय भीम या शब्दानं सुरुवात होते आणि घरी येईपर्यंत जय भीम या शब्दानंच आपण घरी येतो. शिक्षक जेव्हा क्लासरूममध्ये यायचे तेव्हा सगळे उभे राहून जय भीम सर हाच तिथं उच्चार असायचा. किंवा विद्यार्थी आमचे सिनियर्स आम्हाला एकमेकांना भेटताना जय भीम दादा, जय भीम भाऊ, संध्याकाळी भेटले जय भीमनंच सुरुवात आम्ही तिथं केली. तिथं शिकत असताना कधीही एवढे मोठे मोठे प्रोग्राम्स तिथं बघितलेत मी कॉलेजमध्ये. कधीही तिथं सरस्वती मातेचं पूजन वगैरे तिथं कधी झालेलं नाही. कुठलाही कितीही मोठा नेता येऊ काही येऊ तिथं आपल्या बुद्धवंदनेनंच कार्यक्रमाची सुरुवात तिथं व्हायची. हा त्यातला माझा अनुभव आहे. तिथून नंतर मी डिप्लोमासाठी आमच्या अचलपूरला पॉलिटेक्निक कॉलेज आहे तिथं गेलो. तिथं शिकत असताना
काही अनुभव आलेत, तिथले जे प्रिन्सिपल्स आहेत, काही आमच्या सिनियर्सनी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आणला होता आणि प्रिन्सिपल कॅबिनला लावायचा होता. त्यांनी थोडा फ्रेम मोठी असल्यामुळे थोडासा विरोध केला होता त्यावेळेस, की नाही बा एवढं मोठं फ्रेम आम्ही लावू शकत नाही. मग आम्ही रिक्वेस्ट करून म्हटलं सर फोटो तिथंच लावायचा आहे आपल्याला, भला आम्ही फ्रेम थोडी छोटी आणू पण तुमच्या कॅबिनला आम्हाला लावायचं. शेवटी त्यांनी ते मान्य केलं आणि तो फोटो त्यांनी तिथं लावला त्यावेळेस. आता मी पुणे येथे JSPMच्या राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजला सध्या जॉब करत आहे. गेल्या 15-17 वर्षापासून तिथं मी जॉबला आहे. आता तिथं असताना आपल्याला काय करता येईल याचा मी थोडा विचार करत असतो नेहमी. आमच्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे, साहजिकच आहे. पुण्याचं कॉलेज म्हटलं म्हणजे फी वर्ग खूप महाग असते. पण तुम्हाला आजही सांगतो, ज्यावेळेस पहिलं ॲडमिशन आमच्या कॉलेजमध्ये होते ते आपल्या SC कॅटेगरीचं असते. आमच्या कॉलेजची फी हे 1,20,000 रुपये वर्षाला, 4 वर्षाचे 4 लाख समथिंग होतात. फक्त SC कॅटेगरीसाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी नाममात्र 1,000 रुपये फी गव्हर्नमेंट चार्ज करते. म्हणजे 4,000 रुपयात त्याचं इंजिनिअरिंग कंप्लीट होऊ शकते. फक्त त्यांनी कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन फॉर्म भरून यायचं आहे. मग त्याचं हॉस्टेल असेल, हॉस्टेलची त्याला सुविधा सगळ्या मिळतात. राजर्षी शाहू कॉलेज हॉस्टेल योजनेची त्याला पूर्ण पैसे मिळतात. त्याचं राहणं पण तिथं बऱ्यापैकी मोफतच होऊन जाते. तर मी प्रयत्न करत असतो की जर असा विद्यार्थी आमच्या याच्यात आला की तो काही करून परत नाही गेला पाहिजे. अडचणी असतात, हॉस्टेलला नंबर लागला नाही तर मग तो काय करतो, जातो, नाही जमत येतं राहायला. मग मी प्रयत्न करतो की बा जवळपास कुठं ती छोटीशी रूम मित्रांसोबत शेअर कर, जाऊ नको. 4 वर्ष इंजिनिअरिंग कंप्लीट करूनच जा. सध्या आमचं कॉलेज हे ऑटोनॉमस कॉलेज आहे. ऑटोनॉमस असल्यामुळे सगळं आता स्वायत्त संस्था म्हटलं म्हणजे सगळं चाललं, त्याच्यामध्ये प्लेसमेंट वगैरे सगळं. प्रयत्न असतो की आपल्या मुलांसाठी काही करायचं, चान्स भेटला तर करायचं. एवढंच सांगेल मी. सगळ्यात प्रतिष्ठानचे आभार मानतो, त्यांनी मला इथं जो मान सन्मान दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करेन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रमेश तागडे साहेबांना त्यांनी आपले विचार इथे व्यक्त करावेत. तथागत भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, सम्राट अशोक, संत रविदास, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, सुभेदार रामजी आंबेडकर, शाहू महाराज, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, गाडगे महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई या सर्व परिवर्तनवादी महामानवांना मी त्रिवार वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं दर रविवारी या भव्य बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये बुद्धवंदना, चिंतन सभा आणि सत्कार समारंभाचं आयोजन आपण करत असतो. त्या समारंभाचे प्रमुख अतिथी माननीय प्राध्यापक लवाळे सर, या संस्थेचे सदस्य धम्मदानदाते विलास धांदे सर, माननीय खंडारे साहेब, व्यवस्थापक तुषारजी खंडेराव साहेब, उल्हासजी मोड साहेब, अवचार साहेब आणि उपस्थित माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान हे गोरगरीब समाजाच्या उन्नतीसाठी निर्माण झालेलं आहे आणि यामध्ये बौद्ध समाजाच्या 4 ज्या प्रमुख समस्या आहेत त्या समस्यावर हे प्रतिष्ठान काम करते आहे. पहिली समस्या समाजावर होणारे अन्याय अत्याचार थांबवणे व त्यावर उपाययोजना करणे. दुसरी समस्या आहे आरोग्याची निगा राखणे, त्यासाठी अर्थसहाय्य करणे. तिसरी समस्या आहे गोरगरीब मुलांचं शिक्षण करणे, त्यांना उच्च शिक्षण देणे. आणि चौथी समस्या आहे
बेरोजगारी बौद्ध समाजाच्या कमीत कमी 10,000 लोकांना रोजगार देणे, या प्रमुख समस्यासाठी हे प्रतिष्ठान आपल्यासमोर आहे. सरकारचा एकही पैसा या ठिकाणी घेतलेला नाही, कोणी आमदार नाही, खासदार नाही, याची कल्पना आपल्याला आहे. समाजाच्या बलबुत्यावर या प्रतिष्ठानचे शिल्पकार आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसागळे सर हे आपल्याला माहीत आहे की हे योजना महर्षी आहेत, नियोजन महर्षी आहेत आणि अर्थतज्ञ आहेत. यांनी आपल्या संपूर्ण जीवनात आपल्या समाजाचा उन्नती कशी होईल आणि आपल्या समाजाचा आपण कसं सशक्त करू शकू, बलवान करू शकू, यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. आणि आज नाही नाही म्हणता हे 90 कोटीचं काम जे कोणालाच शक्य नाही. आपण बघतो आहे की 4 मजली भव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, ज्यामध्ये पहिला मजला बुद्ध धम्म संस्कार सभागृह, दुसऱ्या मजल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क अँड नर्सिंग कॉलेज आणि रेस्ट हाऊस, तिसऱ्या मजल्यावर ज्या ग्रंथालयावर बाबासाहेबांनी अमाप प्रेम केलं असं भव्य दिव्य 5 कोटीचे ग्रंथ असं राष्ट्रभूषण ग्रंथालय, आणि वर 4थ्या मजल्यावर मेडिटेशन हॉल की जो 100 फूट उंचीवर असा या देशात कुठेही नाही असा भव्य दिव्य मेडिटेशन हॉल या इमारतीच्या वर आहे. त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 25 फुटाचा पुतळा, बाजूला लॉर्ड बुद्धा पार्क, साईडला बॅक साईडला मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रबोधन भवन, ज्या प्रबोधन भवनामध्ये 200 विद्यार्थी या महाराष्ट्रात कोणीही जातीचे असो, ज्यांच्या घरी एकही एकर शेती नाही आणि एकही नोकरी नाही, असे 200 विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन या विद्यार्थ्यांना विनामूल्य भोजन, विनामूल्य शिक्षण अशी भव्य दिव्य मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रबोधन भवन साईडला आहे. गोरेगाव स्थित ज्या ठिकाणी आपल्याला वृद्धाश्रम, ज्याला आधारगृह म्हणता येईल, रेवती आधारगृहाची निर्मिती, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, 200 एकर शेती, PG to महाविद्यालयापर्यंत उच्च शिक्षण दर्जाच्या शैक्षणिक संस्था आणि अकोला जिल्ह्यातील 18,000 जे खेडी आहेत, या खेड्यामध्ये या संस्थेचं जे कार्यालय 1800 खेड्यामध्ये, त्या खेड्यामध्ये 5 कर्मचारी असं एकूण 10,000 कर्मचाऱ्यांना या ठिकाणी नोकरी दिल्या जाईल. त्या खेड्यामध्ये काय समस्या आहे? शाळा नाही, दवाखाना नाही, शिक्षण नाही, किराणा नाही, चक्की नाही, काय ज्या गैरसोयी असतील ह्या सगळ्या दूर करण्यासाठी हे प्रतिष्ठान 1800 खेड्यामध्ये आपले ऑफिसेस उघडणार आहे. त्याचं सर्वेक्षण करून ज्याला ज्याची गरज आहे त्या गरजेची पूर्तता हे प्रतिष्ठान करणार आहे. आणि म्हणून माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या कमाईचा 20वा हिस्सा या अनमोल अशा कार्यासाठी आपण दिला पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या जीवनातून जर वगळले तर आपण गुलाम. 50 रुपये तुम्हाला मजुरी कोणी देणार नाही. आज आम्हाला 1-1 लाख, 2-2 लाख, 3-3 लाख पगार आहे. हे फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे आहे, आरक्षणामुळे आहे. याची जाणीव आपल्या सर्वांना आहे. आणि म्हणून माझ्या सर्व समाज बांधवांना, बहुजन समाजातील बांधवांना विनंती आहे की त्यांनी या कामासाठी आपल्या कमाईचा 20वा हिस्सा द्यायचा आहे. 22 प्रतिज्ञांचं पालन करायचं आहे, पंचशिलाचं पालन करणं आहे आणि बाबासाहेबांचा विचार, बुद्धांचा विचार या देशामध्ये रुजवायचा आहे. आणि यासाठी आपण सतत प्रयत्न करायचे आहेत असं मी या प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्याला आव्हान करतो. आणि आज जास्त न बोलता, कारण आपल्या प्रतिष्ठानचे सभासद माननीय ओ. ए. शिंगळे साहेब यांच्या मातोश्री यांनी आताच तुषार कुमारांनी सांगितलं की गेल्या 1972ला धम्मसेवकजी यांनी रौंदवाडा येथे जे शिबिर घेतलं आणि त्या प्रभावित झाल्या की खरंच धम्मप्रचार आपण केला पाहिजे. म्हणून त्यांनी 1999ला आपल्या भिक्षू संघामध्ये प्रवेश घेतला आणि संपूर्ण आयुष्य आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. आज त्यांचं निधन झालेलं आहे. त्या ठिकाणी सगळे भिक्षुगण, सगळी मंडळी आपली उपस्थित आहे. आपणसुद्धा आपल्या प्रतिष्ठानच्या वतीनं आज त्यांना या ठिकाणी आदरांजली वाहिलेली आहे. आणि म्हणून जास्त वेळ हा आपला कार्यक्रम न घेता आपण त्यांच्या अंत्यविधीला आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून मी आपल्या
सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्याला आव्हान करतो की या प्रतिष्ठानच्या ज्या ज्या योजना आहेत, या ठिकाणी प्राध्यापक लवाडे सर आज नवीन आहेत, त्यांना मी आवाहन करतो की सर, हे आपल्या समाजाच्या बलबुतीवर आहे. सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आपली निर्माण झाली कारण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह बँक, कारण या ठिकाणी मध्यवर्ती कोऑपरेटिव्ह बँक आहे, परंतु ते 7 मजली आहे. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बँक हे 8 मजल्याची करायची आहे. म्हणून आपण आपल्या 100 कोटीचं टार्गेट आहे. म्हणून आपण आपल्या पतसंस्थेत शेअर घ्यावे, आपलं खातं काढावं, आपल्या FD द्यावी, भव्य बचत गटामध्ये सुद्धा आपलं रजिस्ट्रेशन करावं. 200, 500, 1000 रुपये महिन्याला गुंतवणूक करायची आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा या अनमोल अशा कार्यासाठी आपल्याला FD द्यायची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 12% व्याज भेटते. अशा अनेक ज्या योजना आहेत, तर या प्रतिष्ठानसाठी ज्या आदरणीय भारसागर सरांनी ज्या विविध योजना काढल्या, फुकट काहीच घ्यायचं नाही, फुकट काहीच नाही. ही जागासुद्धा आपण फुकट घेतली नाही, कारण जागा आपल्याला फुकट द्यायला खूप तयार होते. पण आदरणीय भारसागर सरांनी ते नाकारलं की आपल्याला स्वतःच्या विकत घेतली पाहिजे, की टोपी दुसऱ्याची आणि धड हे बरोबर नाही. आणि म्हणून आपण आपला सहयोग नोंदवण्यासाठी या संस्थेचं सभासद व्हा आणि या सगळ्या योजनेमध्ये आपण सहभागी होऊन या प्रतिष्ठानाला मदत करा. एवढीच मी तुम्हाला या प्रसंगी आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. त्यानंतर मी सन्माननीय उल्हास मोहोळ साहेबांना विनंती करेन त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानवांना नमन. आज चिंतन मनन सभेचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष आदरणीय रमेशजी तायडे हे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून लाभले, त्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. हिंगणी तालुका अंजनगाव, हल्ली मुक्काम पुणे या ठिकाणी कार्यरत असलेले आदरणीय लवाडे साहेब हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले, त्याबद्दल त्यांचीसुद्धा प्रतिष्ठानच्या वतीनं मी आभार मानतो. आपले दानदाते आयुष्यमान विलासजी धांडे हे सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आपण त्यांना आमंत्रित केलं, त्यांनी त्या आमंत्रणाचा स्वीकार केला, त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानतो. तसेच आदरणीय सन्माननीय खंडारे साहेब यांनी विशेष अतिथी म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं स्थान स्वीकारलेलं आहे, त्यांचेसुद्धा प्रतिष्ठान आभारी आहे. सूत्रसंचालन आमचे मित्र म्हणा, सहयोगी म्हणा, किंवा आमच्या दृष्टीनं सर्व काही म्हणा, तर असे आयुष्यमान तुषारजी खंडेराव अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं सर्वच बाबतीमध्ये सूत्रसंचालन करतात. प्रत्येक बाबीमध्ये ते अग्रेसर आहेत. आजचं चिंतन मनन सभेचं सूत्रसंचालन त्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या आणि एक भारदस्त याच्यामध्ये केलेलं आहे. त्यांचेसुद्धा प्रतिष्ठान आभारी आहे. आपण सर्व या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये जरी का असेना, परंतु उपस्थित असणं हे महत्त्वाचं आहे. वेळात वेळ काढून आपण सर्वांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला, त्याबद्दल आपणा सर्वांचे मी आभार मानतो. निसर्ग आहे, निसर्ग हे राहणारच आहे. ऊन वारा पाऊस जर या प्रतिष्ठानच्या या मंडळींनी ऊन वारा पावसाची काळजी घेतली असती, काळजी केली असती, तर आज हे जवळपास 90 करोडचं प्रतिष्ठानच्यामध्ये आपण बसू शकलो नसतो. हे नेहमी सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ऊन वारा पाऊस हे राहणारच आहे. त्यातून जे मार्ग काढतील
तेच आपलं उद्दिष्ट हे पूर्ण करू शकतात. असो, परत सर्वांचे एकदा आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं आजचा हा चिंतन मनन सभेचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद.
एकमेका साय करू अवघे धरू सुपंथ एकीचे त्या बळाचे अळ मिळे अनंत सहकारी शेती करुणी ती उंच विनमान ती उंच विनमान भीमवाचा